हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर व्लॉगची सुरुवात डिरेक्टली गार्डन टूरपासून होते. मी म्हटलं आता इकडे विंटर येतो आहे, त्या पहिलं दाखवू की हार्वेस्टिंगसाठी काय काय आलं आणि ह्यावेळी मी काय लावलं आहे गार्डनमध्ये. सो व्लॉगची सुरुवात गार्डनपासून केली आहे. आणि हे चिलीचं झाड जे लावलेलं आत्ता हे कुठे फुटायला लागले, थोडं ऊन येत होतं म्हणून ते. आणि इकडे हे बेलिव्स इज ग्रोईंग नाईस. आणि चेरी पण थोडीशी फुटली आहे. बेलिव्सचं तर काही टेन्शन नाही, कारण की ते म्हणजे आम्ही युकेच्या वेदरनुसारच घेतलेले की विंटरमध्ये आणि फ्रॉस्टमध्ये ते म्हणजे राहील. तरी पण ते म्हणजे फक्त पानं निघून जातात आणि फक्त ते स्टेम राहतं, त्यांचं काही टेन्शन नाही. बट टेन्शन आहे मेन म्हणजे ह्या चिलीजचं. एवढ्या चांगल्या चिलीज आलेल्या आहेत ह्या, म्हणजे झाडं मोठी होत आहेत पण त्यांचं करायचं काय. सो एक तिकडे चिलीचं झाड होतं, त्याला मी जस्ट रिपोर्ट केले. त्याला आता एवढ्या चिलीज आल्यात ना, कारण की आणि आज सकाळीच मी उपमा बनवायच्या पण यूज केलं थोड्या. तर माझा विचार आहे ते झाड थोडंसं पॅक करून इंडियाला पाठवायचं. आणि इंडियाला पाठवायचं ते झाड पाठवायचं इंडियाला, कारण की म्हणजे आई पप्पा आहेत, त्यांची फ्लाईट आहे उद्या. सो मी विचार करते की हे झाडं मी तर त्यांच्या इकडे लावायला देईल किंवा मम्मीकडे देईल आणि होपफुली तिकडे छानपैकी ग्रो होतील आता. आणि आता जस्ट जेवण वगैरे झालं आणि त्यांची पॅकिंग करायला लागणार आहे आता. हे फक्त माझं सामान सगळं ना. हो या. आणि हे त्याला द्यायचंय. तर आता झालेत 7:47. आम्ही जस्ट बाहेर गेलेलो आणि मी परत आता निघाली आहे, कारण ना मला ऐनवेळी लक्षात आलं की हे लोक तर चाललेच आणि त्याच्यामध्येच मी बिझी होती. आणि मला ऐनवेळी लक्षात आलं की ना पप्पा आमचे बोललेले की इकडे ॲपल्स फार चांगले भेटतात अक्षता, मला फार आवडले. आणि ते असेच मस्करीमध्ये बोलून गेले की जायच्या वेळी मी 1 किलोभर ॲपल घेऊन जातो. नेमकं माझं तर लक्षातून गेलं. बट इकडे क्रॅनबुकलाच ते शॉप आहे, विच इज गुड की ते 24 hours चालू असतं. सो आम्हाला म्हटलं ह्यांना काही सांगू नको, ह्यांना सांगितलं तर मला जाऊन देणार नाही. तर मी चालली आहे तिकडूनच आता. म्हणजे एक टर्किश शॉप आहे जिकडे फार चांगले भेटतात. तर थोडे ॲपल्स वगैरे असेच कलेक्ट करते आणि मग एक छोटंसंच गिफ्ट वगैरे त्यांना देऊ. अँड आय होप त्यांना पण ते आवडेल ॲटलिस्ट. आवडलं का? हेच काहीतरी इंडियासारखं आहे ना थोडंसं ह्याच्याकडून, म्हणून आम्ही पण मागवतो. इंडियासारखं आहे ना जरा. मंचाव सुक्का ह्याला बघा इकडे. मंचाव इंडियाला ह्याच्यापेक्षा चांगलं भेटतं आपल्या इकडे. बरं का? गोड थोडं कमी आहे की बरोबर आहे? बरोबर. आवडलं का? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर व्लॉगची सुरुवात इतका सकाळी, म्हणजे सकाळ पण नाही, इकडे दुपारच झाली. आता 12 वाजलेत. मी जस्ट बराच वेळ झाला मी उठली, जस्ट पण नाही बराच वेळ झाला उठली आहे मी. आणि आता म्हणजे कालच तयारी झालेली आई पप्पाला जायची. आणि बट मी जसं थोडेसे माझे प्लांट्स आहेत, म्हणजे 4 झाडं आहेत माझी, जे आता म्हणजे इकडे पूर्ण म्हणजे आता विंटर यायलाच लागलं. कारण की म्हणजे कालपासून जसं मी सांगते ना 1-2 दिवसापासून थंड आहे पूर्ण. तर कालपासून तर जामच थंड आहे इकडे. आणि आता वेळ झालाय, मला वाटतं ही झाडं पण म्हणजे अशी थोडी पिवळी पडायला लागली आहेत. म्हटलं त्याच्या अगोदर आपण इंडियाला पाठवू, मम्मीकडे किंवा छकूकडे राहतील, चांगलं ऊन वगैरे येतं तर. आणि मी फ्लाईटचं पण हे चेक केलं की त्याच्यामध्ये पण अलाउड आहे. सो आता ह्यांचं थोडेसे फ्रूट्स वगैरे आले, ते चिलीज वगैरे ते कापते आणि मग पटकन पॅक करून देते त्यांना. एक आहे हे मिरची, ही पण एक मिरची वाढतच होती, ही पण मिरची. आणि ह्याला तर मिरच्या आल्यात पूर्ण, हे तर पूर्ण काढणार आहेत आता मी, कट करते. तर प्लांट्स पण बांधून ठेवलेत आणि मी माझी जी हार्वेस्ट होती ती दाखवते आता. काय हार्वेस्ट आहे ती ते म्हणजे बॅक कॅमेराच दाखवते. ती हार्वेस्ट एवढ्या चिलीज, हे मोठे चिलीज आल्या होत्या आणि हे छोट्याच होत्या तरी पण काढल्यात.
आणि इतक्याची सासूबाई म्हणजे आम्हाला जी आवडते, म्हणजे विराला खूप स्पेशल आहे की आय डोंट नो काय, पण त्याला शिसवणी बोलतात असं. तर म्हटलं आता तुम्ही चाललायचे तर ही राहिलीच होती करायची आणि आम्हाला जाम खायची होती. तर म्हटलं मला जाता येतं त्याची रेसिपी दाखवून द्या. तर बघू ही कशी बनते. आता 1 मिनिट बघू. हे काढा खलबत्ता. हा म्हणजे थोडंसंच लसूण, जिरं पण थोडंसं. हे बघ. अच्छा हां हां थोडंसं जिरं. बाकी काय नाही लागत. अच्छा थोडेसे ठेव. आता हे ठेचून बारीक करायचं. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही, नॉर्मल. आणि जे टोपमध्ये ते साईडला पाणी दिसतंय ना, ते चिंच घेतलेली, त्याला भिजत लावली, त्याचा पूर्ण तो पल्प काढला आणि त्याच्यामध्ये पाणी करून डायल्यूट केलेलं. बस तितकंच आहे. चिंचेचं कोळ, त्याच्यामध्ये पाणी आणि हे जिरं आणि लसूण आहे ते ठेचून ह्यामध्ये टाकतायत आता. बस एकत्र आता किचनमध्ये डायरेक्ट एकतर विरारलाच दिसू किंवा परत जेव्हा हे पुढच्या वर्षी येतील तेव्हाच. हे ठेचलेलं डायरेक्ट आत टाकायचं. कोण घ्यायचं. टोप वाकडा आहे तो. त्याला फक्त कच्चंच उकडून घ्यायचं होतं. हा आता कच्चंच उकळवायचं आहे. आणि दुसरं असते ते अंड्याचं वगैरे करतात ना, तो हे करायचं नारळाच्या दुधात. तर मीठ टाकून घेते. बरं लागते का? बरं लागते चिचवणी मस्त. म्हणजे चिचवणीने आधी जेवते बरं वाटेल मला गरम गरम. अंड्याचं कालवण कसं बघा, थोडं खाऊ. थोडं तिखटच झालंय. तुला ते तिखट असेल, आम्हाला नाही असेल तिखट. वाटाणा झालं. आणि अंडा फोडून करतो ना, वाटाणा टाकला. अंडा फोडून टाकतो तो तू. हा पहिला परतून घेतलं. छान झालं. पिवळा ड्रेस, पिवळी कडी. मी ठेवलंय का ते मला बघावं लागेल. लावा लावा तसंच आधी लावते. हा मग ठेवते. आहे माझ्याकडे तिकडे. बी लावू? थांब नको. हा तसं चाप मध्येच टाका. तेच टाकायला बघत होते. बघ आता बरोबर लागलं. बघू. छान दिसते. हा दिसते. हा चला चल. नाही खावा गोड चेरी. थांब 1 मिनिट थांब. नेमका नारळ भेटला नाही, असं पाठवायचं नाही म्हणून फक्त पीस मध्ये तांदूळ टाकून दिला. कसं जातात ना थोडे. पहिल्यांदा व्हीलचेअर नाही कुठे बाहेर चाललोय तर ते व्हीलचेअर परत घेणार नाही ना. इकडे कुठेतरी देऊन टाकू. इकडे ओल्ड एज होम आहेत ना, वृद्धाश्रम वगैरे ना असे काहीतरी, तिकडे देऊन टाकू. असंच देऊन टाकू आम्ही. कोणतरी दे, गरीबाला होईल ना.
घेतच नाही की लोक परत काय घेतलं की वस्तू. मस्तपैकी एन्जॉय करा तिकडे पण. ठीक आहे, डायरेक्ट मुंबईलाच वाटतं. डायरेक्ट फोन वगैरे करा पोहोचल्यावरती वगैरे. तुम्ही या त्या साईडनी पण. बेल्ट वगैरे लाव. आम्ही किती वेळा आम्ही इकडून आणि जस्ट कॅब आली. आता कॅबमध्ये बसलोय आणि चाललोय आता हिथ्रोला. आय विश खरंच मला पण असं वाटतं आम्ही पण इंडियाला आलो असतो तर किती बरं झालं असतं म्हणजे ह्याच वेळी. तर 1 तासाचं जर्नी आहे आणि मग बघू. लिहिलंय ना वेलकम टू. After that, still, it takes around 1 hour. 1 hour. To the left to Terminal 3 passenger drop off. You've arrived at your destination. आता हिथ्रोला अँड बघा करेक्ट पोचल्यावर. आई सो जस्ट आता म्हणजे त्यांना दिलं बसून. चेक इन वगैरे झालंय, लगेज वगैरे गेलं त्यांचं. आणि पप्पांना मी व्हीलचेअर असिस्टन्स घेतलेला. तर जसं पाहिलं असेल त्याच्या क्लिपमध्ये तर पप्पा तर गेले व्हीलचेअरवर बसून आणि आई तर गेली चालत. गेलेत होतं म्हणजे ते फायनली. आणि फ्लाईट आहे अराउंड 6:30ला. आता कुठे आलो आपण? हाच तो एअरपोर्ट म्हणजे इकडेच. आणि ते अरायवल तिकडे आम्ही थांबलो होतो म्हणजे या लोकांना पिकअप करायला. आणि बापरे म्हणजे टाईम कसा गेला ना काहीच कळलं नाही. ही पण मुलं होती, आई पण मुलं होती. 40 दिवस कसे गेले काय समजलं नाही अक्षताईकडे. तरी नव्हता बट आय वॉज विथ देम. म्हणजे ना आत्ता रिअलाइज होतं म्हणजे या कंट्रीमध्ये राहून पण म्हणजे मला एवढं असं लिटरली असं वाटलं की मी इंडियाला राहते की बाबा आपले कोणतरी आलेत वगैरे. इट वॉज सो गुड. लाईक म्हणजे जो पण टाईम आम्ही स्पेंड केला ना एकत्र फार चांगला होता. आणि इथे आपण टॅक्सीने आलो म्हणून वरून आलो आणि ट्रेनने येतो तेव्हा आपण पण एवढंच पिकअप करू शकतो असं चालेल ना. म्हणजे बोलतात ना हाच वे होता असं. म्हणजे प्रिव्हियस ब्लॉगचा एक वरती फोटो टाकेल इकडूनच येत होतं अभि आणि अमय तर माझ्यापेक्षा एवढा एक्सायटेड होता एकदम. मम्मी पप्पा येतात एवढं एक्साइटमेंट होती. तर मलाच मागे ठेवून पुढे पुढे चाललेला आठवतं एकदम. लिटरली हे कसे 40 डेज गेले ना अजिबात कळालं नाही. लिटरली असं लंडनमध्ये राहून पण ना इंडियाचा फील येत होता. आणि म्हणजे आम्ही दोघी रात्री वॉकला जायचो ईस्ट हॅमला वगैरे. अर्धे तर ब्लॉग मी केले नाहीत. ईस्ट हॅमला गेलो मग नंतर स्ट्रॅटफर्डला वगैरे. खूप चांगला टाईम स्पेंड केला मी खरंच. आणि हे लोक जर राहायला पण तयार असते ना अजून. आम्ही बोललं पण होतं की एक्सटेंड करू आपण थोडा अजून हवा. बट एव्हरी वन हॅज देअर ओन प्लॅन्स. पण सांगून ठेवलं आहे 6 महिन्यात जर कधी वाटलं परत तर या. कारण की आपल्याला फक्त तिकीट काढायचं आहे. हे जास्त काय प्रोसिजर नाही. आणि आता पण म्हटलं आहे त्यांना की पुढच्या वर्षी परत या. आणि एक गोष्ट मला सांगितलं आय एम सो हॅपी
की माझे प्लांट्स पण पोचणार आहेत इंडियाला अँड दे शुड ग्रो वेल ॲज वेल. आठवण तर खूपच येईल एकदम. आणि घर तर आता असं खाली खाली वाटलेलं नाही एकदम. लेट्स सी कसं काय. Please allow passengers to get off the train bus and mind the gap by following the train. मी बोलली ना 2 तास असं शॉपिंग नाही काय नाही तिकडे. फक्त जाऊन बसायचं. चेकिंग वगैरे ती सगळी झाली आपली. काय होती ती आताच फोन आला म्हणजे 10-15 मिनिटांनी झाले की हे लोक तिकडे फ्लाईट पकडणार. तिकडे बसले पण आहेत. आणि आम्ही आता बॅक टू आवर रुटीन. आम्ही चाललो आता हिथ्रोवरून ट्रेनने घरी एकदम. आणि हे काही फोटोज जे आम्ही एअरपोर्टवरती क्लिक केले होते त्यानंतर मी व्लॉग नाही बनवला कारण की म्हणजे इतकं एम्प्टी वाटत होतं ना घर. सो हा व्लॉग इथपर्यंतच. आणि खूप वाईट तर वाटलं ते गेलेत पण होपफुली येतील नेक्स्ट इयर. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.